हे गाइस वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाइस ये मेरा पहिला ब्लॉग आहे. तर आता चाललो होतो आम्ही डायरेक्ट केदारनाथला. तर माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि हे पुढं आमचे घरचे बंदे. तर आता सध्याचं आपण ट्रेनमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये. तर सध्याची लोकेशन तुम्ही पाहू शकता. तर मी राहतो डायरेक्ट महावीरला होतो. आम्ही इथं बसलेलो होतो कारण की आपल्या ट्रेनला यायला खूप उशीर होता, म्हणून आम्ही सगळे इथं बसलो होतो. आपली ट्रेन 8-8:30च्या दरम्यान येणार होती. आता ही एक ट्रेन आली तर तुम्हाला इथं व्ह्यू दाखवतो मी. तर तुम्ही हे बघू शकता ट्रेन. उभं राहा, इथं पुढे उभं राहा. हां तर मित्रांनो अशी खूप लांबी ट्रेन आहे ती. ही सगळी एसीची रिझर्वेशन. तर मित्रांनो हा आपला शेवटचा डब्बा. सेम पिक्चर म्हणते राहायची तशीच. तर मित्रांनो आता आपली ट्रेन आली. तर आपल्याला ह्या ट्रेनमध्ये जायचं आहे, म्हणून हे बा पब्लिक सगळे बहुतेक हिच्यातच जाणार आहे गाणं. हो ना, हे बा पब्लिक. तर आपल्याला ह्या ट्रेनमध्ये 1.5 दिवस प्रवास करायचा आहे. आता आपल्याला डायरेक्ट इथून भुसावळला जायचं आहे. आपल्याला जागा भेटते का काय काय माहिती. हो मग आता जागा भेटते का नाही. मित्रांनो तिच्यात लय मोठी गर्दी होती म्हणून आपण काही गेलो नाही. मला दुसरी ट्रेन येईपर्यंत आपण जेवण करून विसरलो. ट्रेन काय एक गेली की दुसरी आहे, एक गेली की दुसरी आहे. हो रिॲक्शन. मित्रांनो आपण असे ब्लॉग घेऊन चाललो तर सगळे आपल्या तोंडाकडे पोर राहिले पण लाजायचं नाही. मोठं बेकार. मित्रांनो आपण आलो होतो भाजी आणायला. भाजी पण चांगली भेटते आपल्याला. 20 गंभीर 2 प्लेट शेव भाजी घेतल्या. मग तर चला आता येले खातो, मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट. आता मित्रांनो जेवण वगैरे झालं. आता आम्ही पोहोचलो ट्रेनची वाट. ट्रेन आला, ट्रेनमध्ये बसायचं. जागा भेटली तर एकच नंबर. हेच मग आपल्या उगाच राहणं पडून दुसरं काही इलाजच नाही आपल्याला. हो तर मित्रांनो पोहोचलो आपण डायरेक्ट भुसावळमध्ये. तर आता वाजले 2:20 झाले. तर आता आपल्याला इथून 2:45ची ट्रेन आहे. आता चालू आता आम्ही तिकीट काढायला. तर तिकीट काढून मग डायरेक्ट ट्रेन आपल्याला झाला भेटतो. मी तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो हे रेल्वे स्टेशन सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे. जसं की आपल्या या रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेन हे डबे असे तयार होतात. पण आता इथं माग त्या ट्रेनमध्ये पाणी भरणं चालू होतं. तर समजा काही हां मित्रांनो इकडं डायरेक्ट लोक तोंडाकडे पोहून राहिले भाई. डायरेक्ट हसू लागला. पण लागायचं नाही. मोकर माणूस कोणाला घ्यायचं नाही. ते का आपल्या घरी जेवायला तर का आपण त्याच्या घरी जेवायला सांगा बाबा. फक्त आपल्याला टुरिस्ट समजून राहिले, ब्लॉगर समजून राहिले. तिथलंच मनाला शांतता वाटते आपल्याला. आहे की हां मोकर माणूस डायरेक्ट लोक तोंडाकडे पोहून राहिले. सांगा कोणाला घ्यायचं काही नाही काही नाही. आता आम्ही चालू शिडीवरून पायऱ्यावरून. आता चालू होतं आम्ही डायरेक्ट तिकीट काढायला. तर हे मागच्या वेळेस पण आम्ही इकडे आलो होतो भुसावळमध्ये. इथं मित्रांनो ॲक्सिलेटर नाही. तिथं खेळायला माझी दिली आहे. तर मित्रांनो हे प्लॅटफॉर्म 5 आहे. तर आपली ट्रेन आहे तिच्यावर येणार आहे, म्हणून आम्ही सगळे बसलो इकडं. आता पाहू आलो वाट फक्त ट्रेनची. आणि 2 वाजता बी इथले पब्लिक म्हणल्यावर 2 वाजेची बी पाहून ग पब्लिक.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज इथं झोपलो होतो डायरेक्ट. ट्रेन आपली थोडं उशीर होतं ट्रेनला यायला. मग इथं झोपलो होतो. आता झाली सकाळ. बघू शकतास तुम्ही. आता करतो ब्रश. मी भेटतो तुम्हाला आता टोन नंतर. तर मित्रांनो चहा घेतलं पार्सल. त्याला म्हटलं पन्नीस. आता पन्नीस नव्हते मी त्याच्याकडं. हो ना. तर मग असं नेणं पडू लागलं. आता ट्रेन आपली येऊ राहिली पुढं. म्हणजे पुढं आपले 3 जनरल डबे आहे आणि मागे इथं डबा म्हणून आम्ही त्या 3 जनरल डब्यातनं चाललो आता सध्याला. हो सकाळचा आहे असा रेल्वे स्टेशन दिसतं सकाळचं व्यू. रातचं ते मी तर बघितलं. बरं झालं. शॉकेट पॉईंट पण इथं आपल्या याच्यात 34% आहे. आता डायरेक्ट इथं तो मोबाईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की गर्दी किती मोठी झाली आहे. हे भाऊ वरती सगळेच बसले. हॅलो सिलुलुलू.